Hallo und guten Morgen. आज आपण शिकणार आहोत जर्मन भाषेमध्ये खुशाली कशी विचारायची. म्हणजेच तू कसा आहेस किंवा तू कशी आहेस हे जर्मन भाषेमध्ये कसं विचारायचं. आता या सगळ्यासाठी आपल्याकडे इंग्रजी प्रश्न पण आहे. तो आहे हाऊ आर यू. तर जर्मन भाषेमध्ये 2 प्रकारे आपण हा प्रश्न विचारू शकतो. एक म्हणजे फॉर्मल आणि दुसरं म्हणजे इन्फॉर्मल. आता आपण फॉर्मल पहिल्यांदा पाहूया. फॉर्मल प्रश्न आहे, "व्ही गेट एस इनन?" आता या प्रश्नाचं मराठीमध्ये भाषांतर असेल, "तुम्ही कसे आहात?" कारण हा प्रश्न आहे फॉर्मल. जेव्हा आपल्याला एखाद्याला आदर दाखवायचा असतो, तेव्हा आपण तुम्ही असं सर्वनाम मराठीमध्ये वापरतो. त्यामुळे या प्रश्नाचा अर्थ होईल, तुम्ही कसे आहात? हे आहे फॉर्मल प्रश्न. तर एकदा पुन्हा वाचूया आपण. "वी गेट एस इहन?" "वी गेट एस इहन?" आणि या प्रश्नाचं उत्तर असेल, "गुड und Ihnen?" गुड आणि तुम्ही? आता हा होता प्रश्न आणि हे होतं उत्तर. दुसरं म्हणजेच इन्फॉर्मल. मराठीमध्ये तू कसा आहेस किंवा तू कशी आहेस? जर आपण एखाद्या मित्राला भेटतोय, मैत्रिणीला भेटतोय, तर अर्थातच आपण तू म्हणणार. तुम्ही म्हणत नाही शक्यतो. तर अशा वेळेला आपण काय प्रश्न विचारणार? तर आपल्याकडे 3 प्रकारचे प्रश्न आहेत. पहिला प्रश्न आहे, "Wie geht es dir?" "Wie geht es dir?" दुसरा प्रश्न आहे, "Wie geht's dir?" "Wie geht's dir?" आणि तिसरा प्रश्न, "Wie geht's?" "Wie geht's?" तर नॉर्मली हा जो तिसरा प्रश्न आहे, "Wie geht's?" हा खूपदा वापरला जातो. तिन्ही प्रश्नांचे अर्थ सेम आहेत. हाऊ आर यू? तू कसा आहेस किंवा तू कशी आहेस? इन्फॉर्मल प्रश्न आहे, म्हणजे जेव्हा आपण मित्रांना, मैत्रिणींना भेटू, तेव्हा आपण हे प्रश्न वापरू शकतो. आणि इन्फॉर्मल जेव्हा प्रश्न कोणतरी विचारतंय, तर त्याचं उत्तर असेल, "Gut und dir?" "Gut und dir?" आता याचा अर्थ आहे, छान आणि तू? छान आणि तू? आपण या आधी जो प्रश्न पाहिला, "Wie geht es Ihnen?" त्याचं उत्तर होतं, "Gut und Ihnen." म्हणजे गुड आणि तुम्ही. पण ह्याचं उत्तर आहे, "Gut und dir." गुड आणि तू. सो इनन म्हणजे इथे तुम्ही आहे आणि डिअर म्हणजे तू आहे या वाक्यासाठी. आता आणखी काही प्रकारे आपण या प्रश्नाची उत्तरं देऊ शकतो. त्याच्यातलं पहिलं म्हणजे "सेअर गुड." आता "सेअर गुड" म्हणजे तुम्ही स्माइलीनेच तुम्हाला लक्षात येईल. "सेअर गुड" म्हणजे व्हेरी गुड, खूप छान. जर का तुम्ही खूप छान आहात, सगळं छान आहे, खूपच छान चाललंय. तुम्ही "सेअर गुड" म्हणू शकता किंवा "सुपर" असं म्हणू शकता. "सेअर गुड" किंवा "सुपर." दुसरं उत्तर असेल, "एस गेट." जेव्हा लाइक ओके आहे, फार काही छान नाही, फार काही वाईट नाही, चाललंय, चाललंय. तर तेव्हा आपण म्हणू शकतो, "एस गेट" किंवा "गेट जो." हं, तुम्हाला स्माइलीवरूनच कळलं असेल. आणि तिसरं उत्तर असू शकतं, "निष्ट सो गुड." जेव्हा फार काही चांगलं चाललेलं नाहीये, तेव्हा आपण म्हणू शकतो, "निष्ट सो गुड." नॉट सो गुड. फार काही छान नाही किंवा श्लेष्ट म्हणजे बॅड. तर आपण अशा प्रकारे वेगवेगळी उत्तरं या प्रश्नांवरती देऊ शकतो. आता मी हे सगळे प्रश्न पुन्हा वाचणार आहे. तुम्ही ते रिपीट करायचे आहेत. तर "वी गेट एस इनन?" "वी गेट एस इनन?" "Gut und Ihnen?" "Wie geht es dir?" "Wie geht's dir?" "Wie geht's?" "Gut. Und dir?"
Sehr gut. Super. Es geht so. Nicht so gut. Schlecht. या तर आपण पाहिले फॉर्मल आणि इन्फॉर्मल प्रश्न. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे. हॅलो, wie geht es Ihnen? सगळ्यांनी याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. आणि उद्या भेटूया. Tschüss.